सांगली जिल्ह्यात द्राक्ष बागांचे नुकसान 1100 कोटींचे, भरपाई अवघी 54 कोटींची. सांगली जिल्ह्यातील बागायतदारांचा भ्रमनिरास. अवकाळीने झालेल्या नुकसानीत प्रशासनाने नुकसानग्रस्त द्राक्ष बागांचे पंचनामे केले. 37,500 एकर द्राक्ष बागांचे नुकसान शासन दरबारी नोंद झाले. नुकसान झालेल्या द्राक्ष बागांना एकरी 3 लाखांचा फटका बसलेला आहे. शासनाने जुन्या निकषात तुटपुंजी वाढ करीत हेक्टरी 36,000 रुपये मदत केली. त्यामुळे नुकसान 1100 कोटींचे आणि भरपाई अवघी 54 कोटी मिळणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झालेला आहे. सांगली जिल्ह्यात द्राक्ष बागेचे 80,000 एकर क्षेत्र आहे. अवकाळी पावसामुळे सतत 3 वर्ष द्राक्ष बागायतदारांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. यावर्षी अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात द्राक्ष उत्पादकांचे नुकसान केले. ऐन हंगामातील द्राक्ष बागा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या. नुकसानीचे प्रशासनाकडून पंचनामे करण्यात आलेले होते. पंचनाम्यात जिल्ह्यातील तब्बल 37,500 एकर द्राक्ष बागांच्या नुकसानीची नोंद शासन दरबारी झाली. किंबहुना याहीपेक्षा जास्त द्राक्ष बागांचे नुकसान झाले असताना प्रशासनाने केवळ नियमावर बोट ठेवल्यामुळे नोंद कमी झाली. सततच्या नुकसानीने द्राक्ष उत्पादक पूर्णपणे कोलमडून गेला आहे. द्राक्ष उत्पादकांना दिलासा द्यावा यासाठी एकरी 1 लाखाची मदत आणि कर्जमाफीची मागणी शेतकरी आणि विरोधी पक्षाच्या आमदारांनी केली. मात्र या मागणीला शासनाने केल्याची टोपली दाखवत द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना शेती, औषधे आणि मजुरांवर एकरी सरासरी 3 लाखांचा खर्च करावा लागला. बाग वाया गेल्याने एकरी 3 लाखांचा फटका बसला आहे. शासन दरबारी नोंद 37,500 एकर क्षेत्रात तब्बल 1100 कोटींची नुकसान झालेले आहे. शासनाकडून फळबागांसाठी पूर्वी हेक्टरी 22,500 रुपये मदत देण्यात येत होती. त्यात वाढ करून हेक्टरी 36,000 देण्याचा निर्णय झाला. यापूर्वी 2 हेक्टरपर्यंत मदत दिली जात होती. यंदा 3 हेक्टरपर्यंतच्या क्षेत्राला मदत देण्यात येणार आहे. शासनाने जाहीर केलेल्या मदतीनुसार नुकसानग्रस्तांना 1100 कोटीच्या नुकसानीच्या मोबदल्यात अवघे 54 कोटी पदरात पडणार आहेत. भरीव मदतीची अपेक्षा असताना शासनाने तुटपुंजी मदत करून द्राक्ष उत्पादकांचा भ्रमनिरास केलेला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.